हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग पार्ट 2 मध्येच केलेला आहे मी, कारण ना मध्येच माझं स्टोरेज फुल झालं होतं आणि मग काही ब्लॉग शूटच नाही करता आला. सगळं ते व्हिडिओच एडिट नाही झाला, त्याच्यामुळे सगळं. आणि इकडे मी शेणखूर वगैरे करून घेतला, कारण मला बाजारला जायचं होतं, त्याच्यामुळे पटकन आवरत होते. आणि मला लोकांना एक सांगायचं आहे की तुम्हाला माझे ब्लॉग नाही आवडत तर बघू नका, पण दुसऱ्यांना नाव ठेवू नका, कारण तुमची तेवढी लायकी पण नाही आहे जेवढं मी काम करते. मी आत्ता पण सांगते आणि ह्याच्या आधी पण सांगितले की ज्याला माझे ब्लॉग आवडत नाही त्यांनी काही बघायची गरज नाही आहे. आणि मला असं वाटत नाही की मी ह्याच्यात काही वाईट दाखवलं आहे की विचित्र काही वागलेली. ज्यांना नाही बघायचं त्यांनी बघू नका. जे मला आवडते ते मी करते, तुम्हाला नसेल आवडत तर बघू नका. मी काही तुम्हाला आग्रह नाही केला की तुम्ही माझे ब्लॉग बघा. काही सर्च करून बघायची पण गरज नाही आहे. शेणखूर वगैरे करून झालं. आणि इकडे बघा मी काल नारळाची फांदी पडली होती, त्याचा बघा किती मोठा खराटा बनवला आहे, बघा केवढा मोठा झालेला आहे. आणि इकडे मी शेणखूर वगैरे झाल्यावरती मी आजींसाठी आणि माझ्यासाठी चहा ठेवत होते. मग मस्तपैकी चहा ठेवला आणि मी मस्त असं चहा एन्जॉय केला. चहा वगैरे पिऊन झाल्यावरती इकडे बघा मी जिम्मीला आवाज येईल तर जिम्मी कशी लगेच येते होते. जिम्मी जिम्मी चल, किती हुशार झाली. आणि इकडे बघा शेवकांनी आमची घासातून आली होती आणि तिला विचारलं मी कुठे गेलती, तर कुठे गेलती तू? कापायला गेलती, घास कापाय गेलती वय. चहा प्यायचा ही वरणाची डाळ शिजायला टाकलेली आणि पटकन आता भाकरी करून घेतली. मग पटकन भाकरी वगैरे करून घेतल्या. मग मस्त माझं आवरलं आणि मी रेडी झाले. आणि इकडे बघा हे पुस्तक आहे एक माझ्याकडे, ते तुम्ही कधी वाचलं आहे का नक्की सांगा. ह्याच्यात छान आहे, मी वाचलेलं आहे, तुम्ही वाचा मग तुम्हाला कळेल त्याच्यात नक्की काय आहे. नंतर पिशवी घेतली, मग आम्ही बाजारला जायला निघालो. आज लवकरच निघालो होतो. पेट्रोल वगैरे टाकलं, पेट्रोल टाकून झाले होते. मग परत प्रवास सुरू झाला. नंतर आज सनसेटच नाही दिसला का किती वाजले होते, तरी पण आज काय सनसेटच पाहिला नाही भेटला. इकडे बघा ही कोणती नदी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता नवीनच पुलाचं काम झालेलं आहे, थोडासा क्लिप देते मी तुम्हाला. आणि बाजारात गेले मग. आणि इकडे बघा आता पाडव्याच्या घाटी आल्या होत्या आणि बाजारात गेले आणि खायला नाही घेतलं, असं कधी होतच नाही. नंतर मला पाणीपुरी खायची होती, पाणीपुरी खाल्ल्यानंतर मी आजारी होते, त्याच्यामुळे मला दवाखान्यात पण जायचं होतं. मग दवाखान्यात गेले, डॉक्टरांनी चेक वगैरे केलं, मेडिसिन दिल्या. आणि नंतर मग तिथून किराणा मालाच्या दुकानात गेलो होतो आम्ही, कारण ना पाडव्यासाठी थोडंसं सामान घ्यायचं होतं, घरातलं सामान संपलं होतं. आणि सामान घेऊन घरी आलो. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. सी यू. असेल तर नक्की लाईक शेअर